परंतु प्रयत्न इथे जोरदार होते. पण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता या स्पर्धेचं मुख्य बॅनर आणि त्याचबरोबर आपल्या या संपूर्ण आयोजन कमिटीचे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उदयास आली आणि ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना लाभलेलं असतं ते मार्गदर्शक सचिन ढवळे सर. त्यांच्या माध्यमातून ज्या अकॅडमीचं जे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी याचं संपूर्ण माहिती आपल्याला मुख्य स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. कशा पद्धतीने सराव, कशा पद्धतीने या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि नेहमीच या गोष्टीची चर्चा केली जातात. जे अवघड विषय आहेत त्या अवघड विषयांना अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगणारे मार्गदर्शक सचिन ढवळे सर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आदराने आपुलकीने मार्गदर्शन करणारे सर सचिन ढवळे सरांचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक केलंच पाहिजे. कारण कित्येक पोलीस अधिकारी असू द्यात, त्याचबरोबर समाजाशी निगडीत जे घटक आहेत त्या घटकांची देखील माहिती आणि त्या लोकांना देखील घडवण्याची कामगिरी इथे केलेली आहे. मॅचकडे आपण वळतोय लगेचच. पुढच्या मॅचकडे आपण वळू. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय. आता या दुसऱ्या मॅच मध्ये दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळतील याकडे देखील पाहावं लागेल. दोन्ही विजेते संघ आहेत. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी विजयश्री खेचून आणली आहे. तर आता इथे कुठला तरी एक संघ पराभूत होईल तर कुठला तरी एक संघ लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये इथे विजय संपादन करेल. आघाडीचे दोन्ही बॅटर येत आहेत, अक्षय पोळ आणि राहुल. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतील. ऋषी कापसे, लेट्स प्ले. थोडस पटपट खेळूयात आपण. पहिला चेंडू त्यावरती केलेला प्रहार, बॉल जाईल डिपेशच्या कव्हर मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. माझ्या समवेत आमचे सिनियर समालोचक प्रवीण गायकवाड सर देखील जोडले जात आहेत. या सर, आपलं पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि विजयदुर्ग लायन्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा मुकाबला आपण पाहतोय. एक धाव घेत खातं मैदानाच्या आतमध्ये खोललंय. अजिंक्य तारा स्मॅशर टीमनं बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी कापसे या ठिकाणी या तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. अजिंक्य पोळ आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय राहुल कोकाटे स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. कमी गतीनं टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेला खेळलाय, झेल टिपला जातो आहे. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. एक सुरेख झेल झालाय आणि सेलिब्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या विकेटचं खूप महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट विश्वात या स्पर्धेची चर्चा नक्कीच रंगताना पाहायला मिळते. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते आणि एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला अजिंक्य तारा स्मॅशर्स तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग लायन्स या दोन टीमच्या दरम्यान मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. अजिंक्य तारा स्मॅशर टीमला लागलेला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर ऋषी कापसे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. शैलेश सर आपल्या समवेत नक्कीच जोडले जात आहेत. यावेळेला विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी ऋषी कापसेची. 3 चेंडूवरती फक्त एक खर्च केली आहे आणि या एक विकेट देखील
मैदानाच्या आतमध्ये वारंवार रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर, परंतु हा बाईचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रन. चांगली गोलंदाजी आहे, परंतु यष्टिरक्षण कुठेतरी खराब होतं आणि त्यानंतर लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदणारा हा नशिबाची साथ देणारा नशीबवान चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. गोलंदाजी अप्रतिम आहे, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरतून चेंडू हलकासा ब्रश, त्यानंतर चेंडू इथे आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगताय ऋषी कापसे. जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला आहे आणि सुरुवात या स्पर्धेची अप्रतिमरित्या केली आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्यासाठी सज्ज. यावेळेला एक ट्रीमिंडा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार. चांगला फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आणि स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. 6 धावींची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते आणि सुरेख फटक्याने या षटकाची समाप्ती. 11 धावा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. नेल्सन धावसंख्या इथे आपण पाहू शकतो जे स्कोर कार्ड वरती लिहिली जाते. 11 वरती 1. एक षटक पूर्ण आहे. अक्षय पोळ एक चेंडू मध्ये 1 धाव, तर इथे चैतन्य 4 चेंडूंमध्ये 6 धावा. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सर संपलंय. हे पॉवर प्लेचं षटक होतं आणि षटक क्रमांक 2 ला देखील सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये संमिश्र क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 13 वरती. निलेश हे षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलेली जाते ती सिंगल डबल. धावसंख्येत 2 ने वाढ. 13 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा शॉर्ट टर्म पुल इथे केला जातोय. सक्सेसफुल. ऑल जाईल 1 बाउन्स. सीमारेषा पार मिड विकेट मध्ये येतोय. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. धावा या बनवाव्याच लागतील, कारण की या अगोदरची मॅच आपण पाहिली. धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता आणि शेवटच्या चेंडू पर्यंत त्या ठिकाणी सामना पोहोचला होता. रंगतदार आणि रोमहर्षक सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळाला होता. तर ही मॅच देखील रंगतदार करायची असेल तर नक्कीच 6 षटकांमध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. आता इथे चौकारांचा वर्षाव होतो. आपण पाहू शकता स्क्रीनवरती देखील कशा पद्धतीने इथे बॅटचा फ्लो आहे आणि त्याच पद्धतीमध्ये चेंडूला डीप लॉंग ऑन मध्ये इथे खेळलं जात आहे. 4 धावेंची मोहर पुन्हा एकदा लावली जाते. वारंवार चांगली फटकेबाजी आकाश यांच्या अक्षय यांच्या बॅटमधून इथे होतीये. पुन्हा एकदा त्याच दिशेने रिझल्ट देखील आपण पाहतोय. जेमतेम त्याच शैलीमध्ये खेळलेला फटका. बॉल जाईल बॅक टू बॅक दुसऱ्या चौकारासाठी 4 धावेंसाठी. स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आक्रमक फलंदाजी अक्षय पोळची मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूसह 15 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतो आहे. डावखुऱ्याच्या त्या फलंदाजाने खेळलेले फटके अतिशय नेत्रदीपक असतात आणि आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झाली एक आणि शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. निलेशनं जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलंय. टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. अक्षय इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. वारंवार जे रिस्क घेतली जाते त्यामध्ये फायदाही होतो आणि कधी नुकसानही होतं. 2 चेंडूंवरती लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले, परंतु हा फटका देखील सुरेख होता. परंतु म्हणावा तसं त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडता आला नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मिसटाईम स्ट्रोक झाला आणि त्यानंतर अप्रतिम असा झेल इथे टिपला जातोय आणि दुसऱ्या विकेटचं अक्षयचा खेळ इथे संपुष्टात येतोय. धावसंख्येला आकार देण्याचं काम अक्षय यांनी आतापर्यंत केलं, परंतु एक चुकीचं पाऊल आणि डगआउटच्या दिशेने होणारी वाटचाल. दुसरा बॅटर 25 या धावसंख्येवरती बाद होतोय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने जे यश इथे प्राप्त केलं जात आहे. निलेश पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतरचे लागोपाठचे 3 चौकार
आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. जो अडसर आहे, ज्या बॅटरच्या बॅटमधून धाबा आल्यात त्या बॅटरला अडकवण्याचं काम केलंय निलेश यांनी. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील सुनील. पाहूया चैतन्य आणि सुनील कशा प्रकारे धावसंख्येला आकार देतील. 25 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय बॉलर तय्यार, अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला आणखीन एक झेल सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. काय झेल झालाय त्या ठिकाणी, शतरक्षकांना आपलं काम चोखरीत्या बजावलंय आणि आपण पाहतोय या विकेटचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. सुरेखरित्या झेल इथे टिपलाय. जरी बॉडी बॅलन्स इथे झाली नाही परंतु चेंडूला हातातून निष्ठू दिला जात नाहीये. अप्रतिम शेवटपर्यंत त्या चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर सुरेखरित्या कनेक्शन देखील चांगलं केलंय. विकेटचं पतन म्हणजे लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स इथे प्राप्त केल्यात. सुरुवातीचे 4 चेंडूंचा विचार केला तर खराब गोलंदाजी नव्हती परंतु फटकेबाजी चांगली झाली. परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती निलेशने देखील चांगलं कमबॅक केलंय. संघाला इथे सावरलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत. 25 या धावसंख्येवरती आघाडीचे 3 बॅटर इथे बाद होतात. धावा आल्यात परंतु विकेट देखील इथे प्राप्त केल्या जात आहे. संमिश्र स्वरूपाचा खेळ दोन्ही संघांकडून होत आहे. दोन्ही संघांनी विजयश्री प्राप्त केलेली आहे परंतु यामध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आत्ताच इथे स्पष्ट होणार नाही कारण युद्ध आत्ताशी सुरू झालंय. अजूनही त्याला वेळ लागेल. 2 षटकं संपलेत. 25 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. 6 षटकांची मॅच आहे. जबरदस्त खेळ दोन्ही टीम करताना पाहायला मिळत आहेत. कधी अजिंक्य तारा स्मॅशर टीमचं वर्चस्व पाहायला मिळत आहे, कधी विजयदुर्ग लायन्स टीमचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ऋषी कापसे, टेनिस विश्वातील एक वलयांकित नाव आहे. अगदी आपण पाहतोय अनेक स्पर्धा ऋषी गाजवताना पाहायला मिळतोय. ऋषी कापसे षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 3रं घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला अगदी आपण पाहतो आहे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार जातोय षटकारासाठी. 6 धावा, फ्लॅट बॅटेड, सिक्सर. चांगला फटका इथे सजवला जातोय. चैतन्य यांच्या बॅटमधून डगआउटचं वातावरण देखील प्रसन्नित करून टाकणारा हा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर म्हणजे इथे तुमच्याकडे ताकद, नजाकत, टायमिंग सर्व गोष्टी एकत्रित जुळून आल्यानंतर अशा मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला परावर्तित केलं जातं आणि चैतन्य अगदी त्याच गोष्टींसाठी ओळखला जातोय. स्वागत केलंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न म्हणजे पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला, इनसाइड आउट खेळला, त्यामध्ये षटकार आला परंतु बॅटरने इथे दुसऱ्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या 31, 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमबॅक केले ऋषीने दुसऱ्या चेंडूवरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप पॉइंटच्या दिशेला कव्हर पॉइंटचा शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय धावबाची संधी प्राप्त झाली आहे त्या ठिकाणी. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला 3 विकेट गमावल्यात. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 34, परंतु चांगलं कमबॅक ऋषी कापसेचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू चांगले त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. शैलेश सर, नक्कीच कमबॅक हे करावंच लागतं. तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल, स्पर्धा जिंकायची असेल तर सर्वोत्तम खेळ तुम्हाला करावाच लागतो. 100% एफर्ट तिथे द्यावे लागतात आणि हेच ऋषीने देखील केलंय. धावसंख्या होते ती 34. पुन्हा एकदा काहीसं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परंतु ऋषी कापसे या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, खेळपट्टीचा पुरेपूर वापर आणि चेंडू वळवण्याची ताकद आणि त्या ताकदीच्या जोरावरती चेंडू इथे निर्धाव. 34, 3 गड्यांच्या मोबदल्यात. विशेष म्हणजे व्हेरिएशन आहे, वैविध्यता आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय पॉइंटचा शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय वातावरणामध्ये काहीशे बदल नक्कीच आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारचं क्रीडांगण, त्या क्रीडांगणावरती चालू असलेला हा सोहळा आपण अनुभवतोय, पाहतोय. शैलेश सर, नक्कीच जसं वातावरण ऊन सावल्यांचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे इथे दोन्ही टीम मधील चढाओढ इथे कायम आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज एकमेकांच्या वरती हवे होत आहेत आणि त्याचमुळे इथे बेस्ट वर्सेस बेस्ट
ज्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीमध्ये विजयश्री प्राप्त केली आहे, तर दुसऱ्या फेरीमध्ये देखील एकमेकांच्या विरोधात लढत असताना त्यांचा सर्वोत्तम खेळ इथे मैदानामध्ये पाहायला मिळालेला आहे. 3 षटकं संपली आहेत. पहिल्या डावातील निम्मा खेळ संपलाय. 36 धावा झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत. मग हा जो शॉर्ट फॉर्मॅट आहे, 6 षटकांची मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला इथे विकेट्स महत्वाच्या नसतात, तुम्हाला धावा महत्वाच्या आहेत. त्या धावा बनवत असताना विकेट जरी गेल्या तरी येणाऱ्या बॅटरला तिथे डाव सावरावा लागतो, धावसंख्येला आकार द्यावा लागतो आणि इथे मोठी धावसंख्या उभी करावी लागते. आपली ही चर्चा सुरू आहे. आपण बोलून या धावा होणार नाहीयेत किंवा आपण बोलून या धावा रोखल्या जाणार नाहीयेत. त्यांना मैदानामध्ये काहीतरी करावं लागेल आणि मॅच जिंकण्यासाठी सर्वोत्तम पर्याय तिथे निवडावा लागेल. 3 षटकं संपलेत. 35 धावा झाल्यात. आपण स्कोर कार्डकडे देखील पाहू शकता. अक्षय पोळ 6 चेंडूंमध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि त्यानंतर चैतन्य या बॅटरने मात्र डाव सावरलाय. 3 षटकानंतर 35, उरलेले 3 षटकं 36 धावा झाल्यात. पाहूया उरलेल्या 3 षटकांमध्ये अशाच पद्धतीने बॅटिंग केली जाईल का गोलंदाज कमबॅक करतील. चैतन्य स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. यावेळेला हा चेंडू कव्हरच्या दिशेला, शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सीमारेषा पार, खणखरीत चौकार. 4 रन. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार, चौकार. चैतन्य यांच्या बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस त्यांनी सरळ बॅटचा वापर केला, सीधी बॅट, नो बकवास, चांगला फटका इथे सजवला. सरळ बॅटचा नेहमीच वापर योग्य पद्धतीने जर केला, जिकडचा चेंडू तिकडे, तर तुम्हाला धावा प्राप्त होतील आणि ते चैतन्याच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र काहीसं पुढे सरसावत येऊन चेंडूचा अंदाज न घेता केलेला हा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असेल. 40 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर या षटकामध्ये देखील संमिश्र क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर आपल्याला पाहायचंय काय घडणार आहे या तिसऱ्या चेंडूवरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बिसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेत निलेशांनी चौकार गेल्यानंतर. कमबॅक करावंच लागतं. आपण देखील सातत्याने या गोष्टीची चर्चा करतोय. ज्या कधी कधी बॅटर गोलंदाजांवरती हवे होतात, तर गोलंदाज देखील बॅटरवरती हवी होऊ शकतात आणि शक्यता ही वर्तवलीच जाते आणि ती सत्यात उतरवण्याचं काम त्या खेळाडूंना करावं देखील लागतं. इथे आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर लाईन लेंथमध्ये निलेश यांनी देखील काहीसा बदल केलाय आणि चैतन्य यांना रोखण्याचं काम केलंय. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय आणि त्या दरम्यान फसलेला फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन आणि विकेट इथे चैतन्य यांची प्राप्त करण्यामध्ये गोलंदाजाला देखील यश मिळत आहे. चौथा बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. 12 चेंडू 20 धावांची खेळी चैतन्याची. चांगला खेळ त्या ठिकाणी करत होता. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला, लॉंगॉनच्या दिशेला गेला आणि त्यानंतर मात्र एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही विकेट खूप महत्वाची. अगदी आपण पाहतोय चैतन्याचा खेळ बहरताना आपण पाहत होतो, परंतु त्याची विकेट घेण्यात मैदानाच्या आतमध्ये यश येताना जे पाहायला मिळत आहे. चैतन्य जड पावलांनी त्या ठिकाणी पॅव्हिलियनच्या दिशेला परतताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ करत होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जड पावलांनी जाणारच, कारण चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलते आणि त्याच दरम्यान तो सेट देखील झालता. परंतु मोक्याच्या क्षणी सेट बॅटर बाद होणं हे देखील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार घातक असतं. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील चैतन्य यांची जागा भरून काढण्यासाठी. ओमकार यांच्या साथीने नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. शुभम, बघूया आता शुभम नावाप्रमाणे शुभ कार्य आपल्या संघासाठी करेल का. चैतन्य तर बाद झालेत. बघूया आता इथे कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. अजूनही काही चेंडू निलेश यांच्या षटकातील शिल्लक आहेत. हे 4थं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. काहीशी चुकी झाली आहे, बॅकअप होतोय, परंतु 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. 4थं षटक सुरू आहे. 4 बॅटर बाद झालेत. 42 धावा झाल्यात. सर इथे किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. तर नक्कीच अजून तरी या 25 ते 30 धावा अपेक्षित असतील मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक अगदी काही चेंडू या षटकातील मात्र शिल्लक आहेत. चांगली झुंज होईल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक यष्टिरक्षक येतोय चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का.
धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतो आहे. निम्मा संघ गारद झालाय. 42 वरती 5 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय घड्याळ जर पाहिलं तर 5:11 झालेले आहेत. काही वेळातच फ्लड लाईट देखील लागताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश झोतात ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच चर्चा रंगताना पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगची 12वं पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना शैलेश सर. नक्कीच 12व्या पर्वामध्ये देखील तोच थाट आहे आणि त्या थाटामाटातच ही नटलेली स्पर्धा आहे. म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव आल्यासारखंच हे मैदान आहे आणि त्यातून हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन सगळ्या गोष्टी अगदी तत्परतेने आणि बारकाईने सचिन ढवळे सरांच्या संपूर्ण टीमच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलंय आणि ते देखणं आयोजन नियोजन जे संपन्न होत आहे. सनलाईट टू फ्लड लाईट म्हणजे दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा इथे संपन्न केली जाते. षटक क्रमांक मैदानामध्ये 5ला सुरुवात होईल. अमोल गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे भरकटला जातोय उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धाबा इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत आणि धावसंख्येमध्ये 1 धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 43. 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये प्रचंड मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. स्टेप आउट केला होता यावेळेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल प्रस्तुत केलाय. पहिला चेंडू वाईड तर दुसरा चेंडू डॉट. अमोल यांचं कमबॅक पाहायला मिळतंय. 43 वरती 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. हा चेंडू देखील शरीराचा वेध घेणारा होता परंतु हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. चांगला बॉटम हँडचा वापर केलाय. कलात्मकता इथे फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि जेवढे निर्धाव चेंडू हाताळले जातील त्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव सध्या धावसंख्येमध्ये वाढ करून देण्यासाठी पुरेशी आहे. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या 44. 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच नक्कीच सिंगल डबल देखील दबाव तयार करू शकतात. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमोल करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू त्या ठिकाणी टाकलेत. अगदी आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी खर्च केली मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगवर स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं अमोल यांना. मागच्या मॅच मध्ये देखील अंतिम षटक हाताळलं होतं. पुढचा चेंडू इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऋषी डाऊन दी बॉल आणि विकेटचं होतंय पतन. अजून एक बॅटर इथे बाद होतोय आणि मोठा धक्का पुन्हा एकदा संघाला बसतोय. चांगला झेल ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू आणि अगदी समोरच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दरम्यान बॅटर क्रमांक 6 इथे अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन आणि 44 या धावसंख्येवरती 6वा बॅटर डगआउटच्या दिशेने. तर नक्की शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती केला जाईल आणि ते आक्रमण करत असताना एका बाजूला पडझड होताना पाहायला मिळते. 6 गडी गमावलेत 44 या धावसंख्येवरती. 4.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि हा 6 गडी परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य तारा स्मॅशर टीमची होताना पाहायला मिळते. पडझड होते परंतु त्यामधून तुम्हाला सावरावं लागेल. स्वतःला घडावं लागेल. स्वतःला इथे उभं करावं लागेल. थोडासा वेळ द्यावा लागेल कारण अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत. 44 झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र भरकटलेला मारा डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच इथे कळवतील. काहीशी चर्चा इथे सुरू आहे. आणि पंचांचा निर्णय काहीसा इथे पेंडिंग आहे. मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मुख्य पंचांकडून. काही गोष्टी अशा आहेत म्हणजे सर अलीकडचं जे क्रिकेट आपण पाहिलं ना तर प्रामुख्याने टेक्नॉलॉजीचा वापर करताना आपण पाहिलेला आहे. म्हणजे आता अलीकडच्याच कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटने देखील अगदी मोठं वलय प्राप्त केलं आहे आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा टेक्नॉलॉजीज आपण पाहिल्यात. या देखील स्पर्धेमध्ये tenniscricket.in ही जी वाहिनी आहे या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा प्रक्षेपित करतोय आणि अगदी तंतोतंत म्हणजे निर्णय तुम्हाला जो प्राप्त केला जातो आणि पंचांचं काम कुठेतरी हलकं केलं जात आहे.
अगदी योग्य ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि त्याचीच पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे संपन्न करतोय. एक काळ असा होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील की पंचांनी निर्णय दिल्यानंतर तो निर्णय अखेरचा असायचा, परंतु रिव्ह्यू सिस्टीम त्या ठिकाणी नक्कीच जी आली आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं टेक्नॉलॉजीचा वापर करून निर्णय अलीकडच्या काळात अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध झाली. तर डिसिजन पेंडिंग, निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. थोडासा वेळ जरी घेतला तरी चला इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येईल, कारण स्टंपला चेंडू स्पर्श करून गेलाय, परंतु बेल्स न पडल्यामुळे इथे अवांतर धाव दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू असेल. धावसंख्या इथे जर आपण पाहिली तर 44. पुढचा चेंडू इथे देखील काहीस बदलालित्य केलंय, परंतु चेंडू उजयष्टीच्या लगतच असेल. चेंडू निर्धाव आहे. डॉट षटकाची सर इथे समाप्ती होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 44. या षटकामध्ये देखील अमोल यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली आहे. याच गोष्टीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली की स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून अमोल यांना ओळख आहे. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं आणि लक्ष वेधून घेणारी, प्रभावित करणारी गोलंदाजी अमोल यांनी मात्र प्रस्तुत केली. अगदी आपण पाहतोय 5 ओव्हरचा खेळ संपला. 44 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता शेवटचा आणि अखेरचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अगदी आपण पाहतोय अखेरच्या षटकासाठी पाहिजे की कोणत्या गोलंदाजाला त्या ठिकाणी आमंत्रित केले जाते. लास्ट ओव्हर टू गो, शेवटचं षटक. धावा आहेत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 44 धावा. अजिंक्य तारा स्मॅशर्स सर्वप्रथम फलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अगदी आपण पाहतोय ऋषी सज्ज. शॉर्ट लाईन चेंडू होता, त्या ठिकाणी पूल केला, त्या ठिकाणी या मिड विकेटचा शतरक्षक चेंडू वरती सिंगल प्राप्त केली जाईल. थोडासा फंबल बॉल केला होता, परंतु दुसऱ्या बाजूला नकार दिला. फक्त सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 45 वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट असं म्हणावं लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये अशा गोलंदाजांना जे आमंत्रित केलं जातं की ज्यांना तो अनुभव असतो. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. पुन्हा एकदा आखुटप्प्याचा चेंडू आहे आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे दाद, म्हणजे चेंडू खेळण्या अगोदर तीच पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच देखील तिथे तटस्थ भूमिका घेत आहेत आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. काय गोलंदाजी इथे सुरू केली आहे आणि त्याच दरम्यान चेंडू निर्धाव असेल. 45 धावा झाल्यात, 6 गडी बाद आहेत आणि पुढील मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स जवळ आपण लगेच उपस्थित राहायचं आहे. बॉलर तयार. या वेळेला अगदी आपण पाहतोय धावबाची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक विकेट पाहायला मिळेल. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आहेत 45 आणि 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. सातव्या विकेटचं पतन होत आहे आणि 45 धावा. बघा, जी सुरुवात केली होती चैतन्य बाद झाल्यानंतरचा जर आपण अनालिसिस पूर्णपणे पाहिला, बॅटिंग अनालिसिस, तर फार मोठी पडझड आणि बॅटिंग टीम इथे कुठेतरी बॅकफुटला ढकलली गेली आणि गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक इथे अप्रतिम केलं गेलं. आतापर्यंत 45 धावा या 7 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती ऋषी, स्ट्राईकला असतील ते सुयोग रसाळ, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री जवळ, परंतु नशीब इथे बॅटरचं खराब असेल. अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग टिपला जाईल झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. 8वा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अगोदरच फ्रंट फुटवरती आलते, शफल झाले, त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका सजवला होता, परंतु तेवढाच अप्रतिम झेल सीमारेषेच्या लगत झालाय. विकेटचं पतन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 8वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. 5.4 षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जर पाहिल्या तर मात्र 45 धावा. अगदी अर्धशतकापासून देखील सांघिक धावसंख्या दूर आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजांनी कमाल केली आणि या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे 45 धावांवरती रोखून ठेवलं जातंय. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे होणारी पडझड. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आहेत सूरज. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगात येतील आणि वन हँड पिकअप. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला होता. अंतिम षटक होतं. अंतिम षटकामध्ये देखील प्रहार करण्याची संधी होती, परंतु ती संधी कुठेतरी दवडली जाते कारण ऋषिकेश अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अगदी आपण पाहतोय 46 वरती 8 गडी बाद. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून अगदी आपण पाहतोय दिशा दिली एक. दुसरी धाव वेगवान त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल आणि हा 9वा धक्का असेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय पहिल्या सत्रातील खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतोय टीम टोटल सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 47 बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी 48 धावांचा असेल लक्ष्य. 48 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील का त्यांना रोखलं जाईल. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत, चांगले बॅटर आहेत, त्याचप्रमाणे चांगले गोलंदाज देखील आहेत. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील संपूर्ण मॅचचं ॲनालिसिस आपण इथे पाहणार आहोत. प्रथमतः अजिंक्यतारा स्मॅशर्स हा संघ बॅटिंग करत असताना अक्षय पोळ यांनी केलेली अप्रतिम सुरुवात. 6 चेंडूंमध्ये 15. राहुल इथे गोल्डन डकचे शिकार ठरले. त्यानंतर चैतन्य 12 चेंडूंमध्ये 20 आणि त्यानंतर प्रत्येक फलंदाज इथे फक्त हजेरी लावली आणि बाद होऊन गेले. त्यामध्ये सुनील, ओमकार, शुभम, अभिषेक, संतोष, सुयोग आणि त्यानंतर सूरज या सगळ्याच बॅटरने फक्त आणि फक्त इथे आपल्या खात्याला सुरुवात केली. तर गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय विजयदुर्ग लायन्स या संघाने केलेली अप्रतिम गोलंदाजी. ऋषिकेत कापसे यांनी 2 षटकं हाताळली. 18 धावांवरती 1 विकेट प्राप्त केली. निलेश फंड यांनी 2 षटकांमध्ये 20 धावा. 4 बॅटर त्यांनी बाद केलेत. त्यानंतर अमोल 1 षटक 2 रन्स देत असताना 1 विकेट. तर शेवटचं षटक ऋषिकेश यांनी एका षटकामध्ये 2 विकेट आणि 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. एकूण 36 चेंडूंमध्ये 47 झाल्यात. तर 48 धावेंची गरज इथे विजयासाठी असेल. कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा रोखल्या जातील आणि यासाठी आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळू. परंतु त्या अगोदर ती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढील मॅचचा टॉस संपन्न केला जाईल. आपल्याबरोबर मान्यवर जोडले जातील आणि दोन्ही कॅप्टन देखील आपल्याबरोबर जोडले जातील. आपण वेळ खर्च न करता लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे सहकारी, आमचे गुरुवर्य नरेश डोमे सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू नरेश डोमे सर. थँक्यू. जंजिरा फायटर्स आणि पणाला रायडर्स या 2 संघामध्ये मॅच होते. प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 मध्ये आपण पहिल्या दिवसातील 8व्या क्रमांकाची लढत आता बघत आहोत. जंजिरा फायटर्स विरुद्ध पन्हाळा रायडर्स. तर आपल्या समोर टॉस करण्यासाठी मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे सहकारी सन्माननीय शरद दौड सर. तर बघूया कॉल असेल तो पन्हाळा रायडर्सचे संघनायक. निश्चित सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी SDM किंवा SDF असं बोलू शकता. SDM SDF. ओके, प्लीज टॉस द कॉइन. SDM इज कॉल आणि SDM इट इज. तर टॉस जिंकलेला आहे पन्हाळा रायडरच्या संघनायकाने. काय निर्णय असेल तुमचा? बॅटिंग फर्स्ट. स्पर्धा आता पुढे जाते. एक एक मॅच आपण खेळलेलो आहोत. काय अडचणी होत्या, पुढे जाऊन काय बदल करायचं ठरवलंय? पहिली मॅच आम्ही लॉस झालेलो आहे, त्यामुळे त्या ज्या चुका केल्या आम्ही त्या ह्या मॅचमध्ये आम्ही करणार नाही. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी करायची तुम्हाला. जंजिरा फायटर्सचं काय प्लॅन असेल? आता मी मे बी आमची इनिंग अंधारातच होईल लाईटमध्ये, तेव्हा आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये आवडण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आम्हाला थोडं इझी जाईल. आणि ॲक्च्युली टॉस मी कन्फ्यूज होतो
की टॉसमध्ये डिसिजन काय घेऊ, पण टॉस हारलो, बरं झालं. किती एन्जॉय करताय, अजून स्पर्धा पुढे भरपूर आहे, मात्र आजचा दिवस कसा जातोय तुम्हाला? आजचा सर दिवस ॲक्च्युली सकाळी 7-8 वाजल्यापासून इथंच आहे आम्ही. कळत पण नाही आहे की टाईम कसा जातोय तो. आणि ही एन्जॉयमेंट अजून असे 6 दिवस चालणार आहे. खूप भारी वाटणार आहे पुढं. धन्यवाद शरद धौड सर. तर टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे, पन्हाळा रायडर्सनं जिंकला टॉस आणि स्वीकारलेली आहे क्षेत्ररक्षण. थँक्यू. सर्व संघांना सूचना आहे की जे टाइम टेबल आपल्याला पोहोचलेलं आहे त्यानुसारच मॅचेस होणार आहे. कुठल्याही प्रकारे मॅच इकडे तिकडे होणार नाही आणि सगळ्या मॅचेस कव्हर करण्याचा आजचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मॅच चालणार आहे. सगळ्या खेळाडूंनी त्याची नोंद घ्या. 7 मॅच आपण पूर्ण केलेल्या आहेत. 8वी मॅच यानंतर सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजून आपण 7 मॅच कव्हर करणार आहोत. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी पेशन्स ठेवा. रात्री उशिरापर्यंत खेळायचंय. आजचं स्केड्यूल आजच पूर्ण केलं जाईल याची सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्या. धन्यवाद. वेलकम बॅक. मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 48 धावांचं टार्गेट लक्ष इथे सेट केलेलं आहे. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु चांगली फाईट. या सामन्यामध्ये रंगील कमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, मनीष पाटील सर आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम सर. आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू सुनील गोरट. पहिलाच बॉल ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर होता, गॅप शोधलाय. पहिल्याच बॉलवर कडक प्रहार, क्रॅकिंग शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार पहिल्याच बॉलवर. धन्यवाद गोपी जाधव सर. सुरुवातच चौकाराने झालेली आहे. सुनील गोराड, जशी चर्चा नरेश डोमे सरांनी दुपारी केली होती की मागच्या 4 ते 5 पर्वांमध्ये सुनीलने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं सुधारलेलं आहे, त्याची गोलंदाजी सुधारित होत चाललेली आहे. पण समोर शैलेशचं आव्हान आहे. शैलेशने पहिल्याच बॉलवर चौकार खेचला आणि विजयदुर्ग लायनची चांगली भन्नाट धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉलवर चौकार आला, आत्मविश्वास मिळेल. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, पुढ्यातून वळवला, प्लेस केले बॉलला कव्हर्समध्ये. कोणताही रन मिळणार नाहीये. दुसरा चेंडू निर्धावाला आहे. म्हणजे सर इथून डॉट बॉल टाकणं आणि विकेट्स घेणं गरजेचं असेल जेणेकरून एक दबाव निर्माण केला जाईल. गोपी सर, प्रत्येक प्रश्नाचं एक विशिष्ट उत्तर असते आणि ते तुम्हाला शोधायचं आहे. तुम्ही जर पहिल्या डावामध्ये फलंदाजी तितकी चांगली केली नाही तर मग तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी चांगली करावीच लागेल आणि त्यासाठी सुनील प्रयत्न करतोय, त्यात कुठलाच दुमत नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आला पण त्यानंतर पुढचा बॉल डॉट आणि डॉट बॉलची हाताळणी जास्तीत जास्त करावी लागेल अजिंक्य तारा स्मॅशर्सला. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला की तुमचा ए प्लॅन फसला असेल तर तुमच्याकडे प्लॅन बी असणं गरजेचं आहे. पण तो प्लॅन बी फक्त डोक्यात असून चालणार नाहीये, तो एक्झिक्यूट करावा लागेल. सुनील गोरड त्यासाठी जाणला जातो. कॅप्टन आहे. ओटी विकेटने पुढचा चेंडू टाकेल. पुढे होता बॉल. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट, गलीमधून बॉल काढलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, 4 धावा. इंटेंट वेगळा आहे फलंदाजाचा. शैलेश माघार घेण्याच्या इच्छित नाहीये. लेग कटर होता. व्रिस्ट मोमेंट गोलंदाज सुनीलची आपण पाहिली आणि ती व्रिस्ट मोमेंट फलंदाजाने ओळखली आणि ज्या झोनमध्ये बॉल खेळायचा होता त्या झोनमध्ये खेळलाय. मेरिटवर फलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये शैलेशच्या वतीनं आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि बनवल्यात 8 धावा. अगदी बरोबर उल्लेख केलाय. मेरिटवर फलंदाजी चालली आहे कारण पहिल्या बॉलवर चौकाराला, दुसरा बॉल त्यांनी फक्त खेळून काढला, प्लेस केला, यावर धाव आली नव्हती. तिसरा बॉल पुन्हा एकदा चौकारासाठी पाठवलाय. स्लाइटली लेग कटर टाकला, मात्र लेग कटरला विथ द कट दिशा दिली आणि तिथे चौकार वसूल केलाय. धावसंख्या 8 आहे. शैलेश आणि निलेश पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि पूर्णपणे त्याचा वापर केला जातोय. मात्र अभिलाष क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. बरोबरच सुनील तयार पुढच्या चेंडूसाठी. शैलेश स्ट्राईक एंडलाय. अभिला पुढे सरसावलाय. पुन्हा लेग कटर पुढ्यातून बॉल वळवलाय. फाईन लेग आहे तिथे. जोपर्यंत धाव घेतली जाते 22चा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावफलक पोहोचले आता 8 वर, बिनबाद 8. शेवटच्या षटकांवर दडपण घ्यायचं नाहीये विजयदुर्ग लायन्स या संघाला. त्यामुळे जशा धावा मिळवता येतील तशा मिळवल्या जात आहेत आणि म्हणूनच स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर पहिल्यांदाच निलेश आपण पाहतोय. निलेशकडे देखील ते कॅलिबर आहे जे आपण मागच्या कित्येक पर्वांपासून पाहत आलेलो आहोत.
तर निलेश यांनी आतापर्यंत उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर म्हणून ख्याती प्रहार प्रीमियर लीगमध्ये कमवलेली आहे. पाहूया या डावात सुद्धा तसाच खेळ निलेशच्या वतीने पाहायला मिळतोय का. पण दडपणामध्ये आले आहे सुनील, पण म्हणतात की दडपणामध्ये कित्येक गोलंदाज स्वतःला स्पार्क ओळखतात. पाहूया तो ओळखतोय का सुनील. दडपणामध्येच तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. विला थोडासा राईज झाला, मागे जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल राईज झाला होता, मात्र पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे लेफ्ट हँडरसाठी आणि बरोबरच डॉट बॉल देखील आलाय. धावसंख्या 9 वर स्थिर आहे. आतापर्यंत फलंदाजांसाठी हे षटक चांगलं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे निलेश धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, रिस्क घेण्याची त्याची इच्छा नाहीये. त्याच्यामुळे थोडं सावरून खेळतायत. विजयदुर्ग लायन्स एका चांगल्या स्थितीमध्ये आहे ते पाहून थोडा वेळ ते स्वतःला देतात. शेवटचा एक बोलावा की या पहिल्या षटकातला शेवटच्या बॉलसाठी निलेश असेल, अजूनही त्याने खातं उघडलेलं नाहीये. निलेश फुंडे लेफ्ट हँडर आहे, समोर आहे सुनील गोरड, खांद्याचा वापर करतो सुनील गोरड. टप्प्याचा बॉल पॉइंट मध्ये फिल्डर आहे, थोडासा बॉल पुढे पडलाय, पॉइंटला जाईल. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. थोडासा कॅज्युअल अप्रोच मनीष सर इथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि लगेचच त्याचा फायदा उठवला. शेवटच्या बॉलवर 2 आल्यात. गोपी सर इतकंही कॅज्युअल राहून चालणार नाही. मान्य करतो की तो कठीण अटेम्प्ट होता, पण अटेम्प्ट घ्यायला हवा होता, कारण आता या हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. विकेटचा शोध घेण्यासाठी ते तत्परता क्षेत्ररक्षकांना सुद्धा दाखवावी लागेल. सुनीलने चांगली हाताळणी केली. मागच्या 4 चेंडूंवर त्यांच्या वतीनं चांगला प्रतिकार पाहायला मिळाला होता आणि पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या 11 झालेली आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा होता, त्यापैकी 11 धावा पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच आव्हान थोडं सोपं झालं विजयदुर्ग लायन्सचं, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू आणि 37 धावा. 30 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. मागचा सामना जवळपास सुपर ओव्हरच्या दिशेने वळाला होता, पण तो सामना तसा घडला नाहीये. सुदर्शन केदार यांनी शेवटचा बॉल खूप चांगला हाताळला आणि सामना जिंकला. आता सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर सुनीलच्या नंतर गोलंदाज सज्ज होत आहेत, ते म्हणजेच अक्षय पोळ. बघा ही नावं प्रत्येक पर्वामध्ये गाजलेली आहेत. अक्षय पोळ सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत. अगदी बरोबर. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर आपली नावं मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेत. परंतु मागच्या पर्वात तुम्ही काय केलं किंवा मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं याला मनीष सर महत्त्व नाही आहे. प्रत्येक मॅचमध्ये शून्यापासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला नव्याने सुरुवात करत असताना स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि अक्षय पोळसाठी ती संधी आहे. शॉर्ट बाय होता आणि त्यात बॉलवर पाय जमिनीला रोवून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला स्ट्रॉंग करून स्लाइस करण्याचा प्रयत्न, पण टप्पा पडल्यानंतर बॉल वेग धारण करतो, विकेट किपरच्या दिशेने वळतोय. डॉट बॉलने सुरुवात होते अक्षयच्या या षटकाची. अक्षय पोळकडे चांगले व्हेरिएशन आहे, सातत्याने व्हेरिएशन करत असताना टप्प्यामध्ये तो बदल करतो. मात्र पहिला चेंडू अचूक टप्प्यावर त्याने टाकला जिथे धाव आलेली नाहीये. 11 धावा आहे धावफलकावर. विकेट महत्वाचे असणार आहेत आणि ती विकेट येणं गरजेचं असणार आहे. शैलेशने या अगोदर 2 चौकार खेचलेत. पुन्हा एकदा रिपिटेशन, झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक अँड झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस बॉल. डॉट बॉल. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. हेच मी देखील सांगितलं होतं की याच्याकडे व्हेरिएशन आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने तो वळवू शकतो. अक्षय पोळ लगातारचे 2 चेंडू स्तब्ध उभं केलंय शैलेशने पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं आणि त्याच्या विरोधात पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटचे, कलेक्ट करतील बॉल, स्ट्रायकर्स एंडला थ्रो करतील, तोपर्यंत बॅटर पोहोचले. थोडासा कॅज्युअल अप्रोच राहिला, अजून जास्त चपळता दाखवण्याची गरज होती क्षेत्ररक्षकाला. तसं घडलं असतं तर पहिला धक्का बसू शकला असता विजयदुर्ग लायन्सला. परंतु इथे जर आपण पाहिलं तर क्विक सिंगल होती दोन्ही फलंदाजांनी. तो कॉल दोघांमध्ये चांगला ताळमेळ होता. लगेचच कॉल गेला आणि नॉन स्ट्राईक येऊन ज्या वेगाने तो दाखल झाला, एकदा पूर्ण झाले. धाबा सिंगल रोखल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने खेळतायत, रन आली तिथे एखादी जी रणनीती केली किंवा सिंगल रोखल्या गेल्या तर तो दबाव बनेल आणि तिथून तुम्हाला एखादी विकेट मिळू शकते. 12 धावा आहेत, तुर्तास विकेट नाहीये. परंतु या षटकाचा जर आपण विचार केला म्हणजे सर तर धावा रोखण्यासाठी सध्या चांगली कामगिरी अक्षय पोळकडून केली जाते. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. आणि गोपी सर आवश्यकता आहेच अशा गोलंदाजीची. जर पहिलं षटक आपल्या पक्षात गेलं नाहीये तर दुसरं षटक आपल्या पक्षात कसं जाईल त्यासाठी लक्षपूर्वक गोलंदाजी करावी लागते आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत अक्षय पोळची पाहायला मिळते. पंचांच्या उजवीकडून त्यात स्टार्ट घेत आहेत लेफ्टी बॅटरसाठी. निलेश पुंडे स्ट्रायकर्स एंडला, अक्षय पोळ अजिंक्य तर स्मॅशर्स या संघाकडून चांगलीच हाताळणी या षटकाची केली, पण आपण बार होता आणि ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये निलेश फुंडे फसला, पहिला धक्का बसला. 12 धावा, गडीबाद झाला 1. निलेश फुंडे बॅक टू डगआउट. पहिली विकेट ट्रॅप सापळा रचला होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक लावला होता आणि ज्यावेळेला मनीष सर डीपमध्ये फिल्डर लावलेला असतो त्यावेळेला गोलंदाज नक्कीच बाउन्सरचा वापर करतो आणि इथे देखील टप्प्याचा बॉल टाकला, बाउन्सरचा वापर केला, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न फसलाय, लांबी गाठलेली नाहीये आणि बरोबरच फलंदाज झेलबाद झालाय. पहिला धक्का विजयदुर्ग लायन्सला लागलाय. 12-1. ज्या विकेटचा शोध होता ती विकेट मिळाली.
मात्र एक दोन विकेटने काही होणार नाही. गुच्छामध्ये विकेट घ्यायचे असतील आणि डॉट बॉल भरपूर टाकावी लागणार आहेत. गोपी सर, स्पिनर बाउन्सर हाताळताना आपण कधी पाहिलाय का? आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेनिस बॉलला जो बाउन्स असतो तो बाउन्स कंट्रोल भल्या भल्या गोलंदाजांना जमत नाही. त्यातल्या त्यात अक्षयने स्पिन अटॅक करताना छोट्याशा रनअपवर आपण बार हाताळला होता. हीच तर खऱ्या अर्थाने कला आहे त्याची. मी उल्लेख केला होता की व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्याच्याकडे. लेदर क्रिकेटमध्ये स्पिनर फार कमी वेळ आपण पाहतो की अशा पद्धतीने बाउन्स करतात बॉलला. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये याची उंची मिळते आणि तीच उंची ती फायद्याची ठरली अक्षय पोळसाठी. त्यांनी खांद्याचा वापर जरूर केला, त्यावर विकेट आले. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की सापळा रचला होता, ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं. तुर्तास विकेट आले हे महत्त्वाचं आहे सध्या अजिंक्य तारा मॅचेससाठी. बरोबरच नवीन फलंदाज आलाय. 12 धावा आहेत, 1 गडी बाद. नवीन बॅटर मित्र चॅटमध्ये पोहोचतायत. गोविंद स्ट्रायकर सेंडला कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस वेग वाढवलाय. जी आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये फ्रूट सलॅड बॉलिंग म्हणतो, ती फ्रूट सलॅड बॉलिंग अक्षय पोळची पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धर्तीचा, वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या वेगाचा. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. इथे गतीसोबत मती देखील वापरली. टप्प्यापर्यंत बॉल बाहेर निघाला. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डॉट बॉल. 12 धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. यावेळेस कनेक्ट झालाय बॉल, गॅप मध्ये आहे. काऊ कॉर्नर क्लिअर होईल. मागच्या 5 चेंडूंवर जे कमवलं होतं, शेवटच्या चेंडूवर गमावलं. बॉल सीमारेषा पार, चौकार. ऍक्शन रिप्ले पाहूया. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द टर्न खेळा, बॉलला टर्न होऊ दिलं नाही. चांगलं टायमिंग जुळवलं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की मागच्या 4 ते 5 बॉलवर जे कमवलं होतं ते गमावलं. हे म्हणजे असं झालं की मेहनतीने कमवलं आणि इन्कम टॅक्समध्ये गमावलं. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. चौकाराबरोबर 2 षटकांचा केस संपलाय. 16 धावा आहेत, 1 गडी बाद. 8ची सरासरी सध्या तरी चांगली आहे, कारण 48च बनवायचे. शैलेश 7 बॉलमध्ये 9 वर पोहोचलाय. गोविंदच्या खात्यामध्ये 2 बॉलमध्ये 4 आहेत. आणि इथून जर आपण पाहिले तर 24 चेंडू आणि बनवायचे असतील 32 धावा. सामन्यामध्ये शिरकाव झालाय मनीष सर. गोपी सर, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच मला स्क्रीनवर पाहायला मिळते टेनिस क्रिकेट .inच्या वतीनं की एक टाइम लाईन दाखवली जाते की मागच्या 2 षटकांमध्ये नेमकं काय घडलंय. मला हे पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिसून येते. आणि टेनिस क्रिकेट .inच्या वतीनं वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतील. लास्ट 15 बॉल्समध्ये नेमकं काय घडलंय प्रेक्षकांना एकाच वेळी पाहता येते. आणि यासाठी टेनिस क्रिकेट .in नेहमीच मोठ्या उंचीवर असतात. ते देखील नाविन्यपूर्ण गोष्टी टेनिस क्रिकेटमध्ये राबवतात. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. बरोबरच आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकं संपली, 16 धावा आहेत. रिक्वायर रन रेट देखील 8 वर आलाय. परंतु सामना अद्याप कोणत्याही संघाच्या दिशेने झुकलेला नाहीये. सुनील गोरड पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी 3ऱ्या षटकामध्ये ओर द विकेट. शॉर्ट बुडली होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये फिल्डर आहे. डीपला बॉल त्याच्या डोक्यावरून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर अंदाज चुकलाय. चेंडूने सीमारेषा गाठली, चौकार. चेंडूची हाताळणी योग्य केली होती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल लेग कटर होता. क्षेत्ररक्षक सेट केला होता. कदाचित त्या ठिकाणी झेल जाईल अशी अपेक्षा सुनीलची होती, पण बॉलचा बाउन्स कंट्रोल क्षेत्ररक्षकाला हाताळता आला नाहीये. त्यामुळे त्याला बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि पुन्हा एकदा जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये एक सुनीलने दिली होती चौकाराने, तशी सुरुवात या षटकाची चौकाराने. धावसंख्या 20, 1 गडी बाद. आणि सर प्रामुख्याने या चुका टाळायच्या क्षेत्ररक्षणामुळे. तुम्ही जेवढी चांगली गोलंदाजी करता त्या गोलंदाजीला तुमच्या क्षेत्ररक्षणाची जोड असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडंसं दक्ष राहावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरचा चौकार, दुसरा चेंडू सुनीलचा. अभिला थोडासा बाहेर आला, त्यानंतर डबल माइंडेड झाला होता. लास्ट मोमेंटला पॉईंटला दिशा दिली. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, जाईल तिथे बॉल, 1 मिळते. बरोबरच धावसंख्या 21, 1 गडी बाद. मागच्या सामन्यामध्ये 85 धावांचा चेस जवळपास पूर्ण झाला होता, पण या सामन्यामध्ये 48 धावांचा चेस पूर्ण करण्यासाठी विजयदुर्ग लायन्स सुद्धा थोडासा वेळ घेतो. त्यांना माहिती आहे की हा चेस तितका सोपा नाही, कारण वातावरण फलंदाजांना साथ देत नाहीये. त्यामुळे गोविंद आणि शैलेश थोडं सावरून खेळायचा प्रयत्न करतात. धावसंख्या 21, 1 गडी बाद. सुनील तयार, ओर द विकेट. ओर द विकेटने पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिंगर रोल केले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः यष्टीरक्षक दाखल झालाय, झेल टिपलाय. परंतु सुनील गोरड देखील इथे समाधानी नाही. रिएक्शन त्याने दिली आहे आणि ते विकेटचं पण होतोय. दुसरा धक्का बसतोय 21 या धावसंख्येवर. बॅटची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. कॉलिंग झाले आणि तेच सुनील सांगतोय की कोणीतरी एकानेच तो कॉल द्यायला हवा आणि एकाने तो झेल टिपायला हवा. तसं शेवटच्या क्षणी घडलं आणि जे आता सुनीलला हवं होतं ते मैदानात घडते. 21 धावा, 2 गडी बाद. 15 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सामना खूप चांगला रंगलेला आहे, कारण जिंकण्यासाठी आता 21 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 27 धावा. विकेट महत्वाची होती. सुरुवात खूप चांगली राहिली, त्यानंतर 2 विकेट्स आल्यात आणि आता धावा रोखणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी जर रोखल्या गेल्या तर तिथून पुन्हा एकदा दबाव बनवला जाईल. काही डॉट बॉल टाकायचेत.
मात्र पहिल्या चेंडूवर या षटकामध्ये चौकार आला. पुढच्या चेंडूवर एक वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकला गेला, ज्यामध्ये फलंदाज थोडासा चुकला. बॅटची लिडिंग एज आणि ते फलंदाज बाद झाले. ऋषी कापसे हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. सुनीलच्या विरोधात पहिला चेंडू फेस करेल. सुनील तयार ओव्हर द विकेटने. ओ गती कमी केली. स्ट्रॉंग अपील. येस अंपायर सिग्नल. ओ युटी आउट. गोल्डन डकची शिकार ज्याचं नाव आहे ऋषी, यावेळेला दिलेली नाहीये खुशी आणि तो बाद झालाय. फलंदाज बाद. तिसरा धक्का. काय विकेट किपिंग पाहायला मिळाले. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो बॉल त्यांनी कलेक्ट केला आणि आपल्या गोलंदाजाला त्याने समर्थन दिलं. ऋषीला शून्यावर परतावं लागलं. सुनील गोराड आपली ब्रेस कंप्लीट करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर पोहोचतोय. आता रिक्वायर रन रेट करंट रन रेट पेक्षा जास्त झालाय. 8.1 गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच जबरदस्त रंगवली आहे. या दोन्ही संघांनी विजयदुर्ग लायन्सने सुरुवात चांगली दिली, पण मध्यांतरामध्ये अजिंक्यतारा स्मॅशरचा खेळ भारदस्त राहिलाय. मॅचने आता टर्न घेतलाय, वळण घेतलंय. ही विकेट टर्निंग पॉईंट ठरू शकते. तुम्ही उल्लेख केला मनीष सर की फ्रॅक्शन ऑफ सेकंड. मला अलीकडेच IPLचा जो सामना आठवतो, मुंबई विरुद्ध CSK आणि महेंद्रसिंग धोनीने केलेलं यष्टीरक्षण. सूर्यकुमार यादव थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अगदी काही सेकंदांमध्ये त्यांनी यष्टी उद्ध्वस्त केली होती. आणि त्यानंतर RCBच्या विरुद्धचा देखील तो सामना झाला होता. तिथे देखील ते पाहायला मिळते. यष्टीरक्षक आणि यष्टीरक्षकाकडे असणारी ती कमालीची कमाल पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिले तर लगातारचे 2 चेंडूंवर विकेट आल्या, तर म्हणजेच आता पुन्हा एकदा दबाव निर्माण केला गेलाय. परंतु हा दबाव गोलंदाजाकडून सातत्यपूर्ण राहणं गरजेचं आहे मनीष सर. हॅट्रिक बॉल घेऊन सुनील गोराड सज्ज होतोय. नवीन फलंदाज अमोल स्ट्रायकर्स एंडला आहे. हॅट्रिक बॉल तो फेस करेल. लेट्स सी हॅट्रिक पूर्ण केली जाते का EPL सीझन 12 मधली. अमोल दसपुते आलेले आहेत. लेग कटर होता. बॅटची कड बहुधा घेतली आहे का? फ्लाय स्लिप मध्ये बॉल फ्लाय झाला. येस अंपायर्स देखील कळवत आहेत. कटरचा वापर केला. इथे देखील हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट केले अमोल दसपुते यांना. हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये, मात्र डॉट बॉल देखील मनीष सर आला. आणि हे डॉट बॉल या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र निर्माण करतील. गोपी जर फ्लाय स्लिपच्या जागी जर सेकंड स्लिप असती तर कदाचित तो झेल पूर्ण झाला असता आणि सुनील गोराड समाधानी असता, पण अजूनही समाधान झालं नाही कारण सामन्याचा निकाल लागला नाहीये. 21 गडी बाद. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलंय. सुनीलचा शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. चांगली रंगील मॅच, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. लेग कटरच होता. विथ द टर्न खेळाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक थोडस फंबल करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, मात्र सेकंड टीमला त्याने थ्रो केलाय आणि तो थ्रो इथे थोडासा चुकलाय. मी मगाशीच उल्लेख केलाय की मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागेल, मगच तुम्ही हिरो व्हाल. थोडीशी गंमत झाली म्हणजे सर त्याची किंमत मोजावी लागते. 2 धावा आल्यात आणि तुम्हीच म्हणतात ना की प्रेशर कुकरमध्ये भल्या भल्यांची शिट्टी वाजते. क्रिकेटच्या मैदानामध्ये तेच घडतं आणि कुठेतरी तेच आपण पाहतोय. मैदानाच्या क्षेत्ररक्षण चुकलं. इझी अटेम्प्ट होता. व्यवस्थित गॅदर करू शकले असते. फलंदाज धाव घेण्याची घाई करत नव्हते. अशा वेळेला मग जर तुम्ही घाई कराल मग फलंदाजांचा फायदा होतो आणि तेच घडलं. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 23 झाले. जिंकण्यासाठी अजूनही पुढच्या 3 षटकामध्ये आवश्यकता आहे, ती म्हणजेच 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तोच सामना पुन्हा एकदा जो मागचा घडला होता तसाच हा घडेल का? प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे. प्रहार प्रीमियर लीग 12वं पर्व, ज्या पर्वामध्ये 3 फॉर्मॅटचं क्रिकेट आपण पाहतोय. आज आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. त्यानंतर पुणे जिल्हा एरिया वाईज क्रिकेट आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑल इंडिया ओपन कॅटेगरी. त्याचमुळे मजा येणार आहे येत्या 7 दिवसांमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23ला 3 आहेत. 48 बनवायचे आहेत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळते. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा बनवायचे आहेत. अक्षय पोळला पुन्हा पाचारण केले. मागच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. सूर्य आता अस्ताला निघालाय. काय व्ह्यू आहे. अखोटप्याचा बॉल, व्यवस्थित संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. मैदानाच्या आतमध्ये सराव करू नका. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, सराव मैदानाच्या बाहेर प्लीज. सराव थांबवा तिकडनं. पन्हाळा चला सराव मैदानाच्या बाहेर करा. मेन गेटच्या बाहेर आपण मोकळ्या जागेत सराव करू शकता. दरम्यान अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. दडपण अजून जास्त वाढवण्यासाठी तो स्वतः येतोय आणि पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च करतो. धावसंख्या पोहोचते 25वर. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 23ची गरज. म्हणजे सर अक्षय सेनने पहिल्या ओव्हरमध्ये 5 दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील तो दाखल झालाय. अक्षय या मॅच मध्ये कारगिरी ठरू शकतो. एक्झॅक्टली. जर मागच्या षटकात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, नो डाऊट अबाउट इट, मग त्यांच्याकडून ती अपेक्षा वाढतेच की या षटकात सुद्धा अक्षय चांगली कामगिरी करेल. पण शॉर्ट ऑफ लेन बॉल, फाईन लेगला चेंडूने गॅप शोधून फाईन लेग सीमारेषा गाठली आणि सीमारेषा पलीकडे बॉल गेला. आता कमरेवर बसतील हात कारण झाले चूक. चौकार.
गलती से मिस्टेक, चुकीला माफी नाही. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं आणि त्याने स्मित हास्य करावं, एवढा सोपा बॉल होता. 2 पायांच्या मधून निघून गेला. मात्र केलेली चूक आणि त्यानंतर आलेला चौकार इथे कुठेतरी निराशा लपवता आलेली नाहीये. धावफल पुढे जाईल 29, 3 गडी बाद. अक्षी पोळची आपण मनीष सर चर्चा करतो, तो जो गोलंदाज प्रभावी ठरतोय. त्यांनी संधी निर्माण केली होती, ते एकच मिळू शकत होती. मात्र क्षेत्ररक्षक इथे थोडीशी चूक करतोय आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलंय. मागच्या षटकाच्या तुलनेनं या षटकामध्ये धावा खर्च होत आहेत. थांबून हा पंच केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करता करता त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. मच निडेड बाउंड्री फॉर टीम विजयदुर्ग लायन्स. शैलेश बॅक इन ऍक्शन. मागच्या बॉलवर केलेली चूक किती महागात पडू शकते. स्ट्राईक रोटेट होऊ शकली असती आणि मात्र केलेली चूक त्यानंतर पुन्हा स्ट्रायकर फलंदाज स्ट्राईकला राहिला आणि त्यानंतरचा हा गॅपमध्ये त्याने केला फटका. तिथे 2 चौकार आलेत. पुन्हा मॅचमध्ये शिरकाव झालाय. समीकरण रन बॉल इक्वेशन आहे 33ला 3 आहेत. इथून पुढे रन बॉल इक्वेशन म्हणजे 15 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन बॉल शफल झाले पण यावेळेस बॉल कलेक्ट झाला. एकदा ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि यावेळेला क्षेत्ररक्षण योग्य राहिलं. बॉल त्यांनी गॅदर केला. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा झाला नाही कारण आता एका चांगल्या स्थितीमध्ये जसं आपण उल्लेख केला की रन बॉल इक्वेशन आलेलं आहे. त्याचमुळे जवळपास सामना विजयदुर्ग लायन्सने आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न योग्य ठरवलाय. प्रत्येक बॉलवरची धाव महत्वाची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवर धाव घ्यायची, जास्तीची जोखीम घ्यायची नाहीये आणि त्यामुळे इथे ही रणनीती असणार आहे. मात्र इथे एक डॉट बॉल देखील आलाय. जेवढे डॉट बॉल इथे टाकले जातील आता उर्वरित जे चेंडू आहेत ते महत्वाचे असणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण ही बाब अचूक असणं गरजेचं आहे. मनीष सर, गोपी सर, आपण टाईमलाईनवर येऊया. या चेंडूनंतर ती चर्चा आपण करूया. जी टाईमलाईन आपण स्क्रीनवर पाहतोय. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं. बॅटच्या आउटसाइड एज बॉल पोहोचतोय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मिळते. बघा मधल्या फेजमध्ये आपण 3 विकेट्स पाहतोय आणि त्या 3 विकेट्समुळे दडपण वाढलं होतं. पण त्यानंतर एक मिसफिल्डचा चौकार आणि त्यानंतर पुढचा बॉलवर चौकार. पुन्हा एकदा विजयदुर्ग लायन्सने ते दडपण झुगारून फलंदाजीचा उच्च स्तर दाखवला. ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते त्या संधीचा लाभ घ्यायचा असतो. मागच्या बॉलवर मिळालेली संधी तिथे नशिबाच्या 4 धावा मिळाल्या होत्या आणि पुढच्या बॉलवर चौकार वसूल केला फलंदाजाने. प्लेसमेंट चांगली आहे. पाहिलं होतं की एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ नाहीये, आरामात एक सिंगल कंप्लीट करता येईल. सिच्युएशनवर त्यांचं काम खूप चोख राहिलेलं आहे आतापर्यंत विजयदुर्ग लायन्सच्या दोन्ही फलंदाजांचं. अमोल आणि शैलेश या डावाला ओळखून आपला खेळ देत आहेत. 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 35, 3 गडी बाद. शेवटचे 12 बॉल्स आहेत आणि आवश्यकता आहे 13 धावांची. 12 चेंडू आणि 13 धाबा म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी जो सर्वोत्तम खेळ तो मात्र बाजी मारील. आपण चर्चा करत होती या संपूर्ण स्पर्धेची. मनीष सर, गेली 11 पर्व अविरतपणे या स्पर्धेची आयोजित केली गेली. 11 पर्व यशस्वी कहाणी, 11 पर्वांच्या गोड आठवणींना उजाळा देत असताना 12व पर्व आणि ते देखील नाविन्यपूर्ण उपक्रमांसहित आतापर्यंत आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा पाहत होतो. मात्र त्यानंतर या स्पर्धेचा आबाका वाढला. या 12व्या पर्वामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. एका गटामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी, दुसरा गट पुणे एरिया वाईज आणि तिसऱ्या गटामध्ये अखिल भारतीय स्तरावरचा ऑल इंडिया खुला गट म्हणजे जिथे टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि बरोबरीनेच अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे दिवस रात्र डे नाईट अशा पद्धतीची ही स्पर्धा. भरपूर पारितोषिकांची खैरात केली गेली आहे. मात्र आपण या सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा बोलूया. 12 चेंडू आणि 13 धावा असताना गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. डेथ ओव्हरमध्ये सुयोग आलेला आहे. सुयोग आलाय मात्र एक चांगला योग जुळून येईल का मनीष सर? यायला हवा. जर प्रेक्षकांना शेवटच्या षटकांपर्यंत मॅच पाहायची असेल तर हे षटक कमीत कमी धावांचं असायला हवं. पहिला चेंडू आहे. ओ यावेळेला लॅप शॉट केलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग खाली आहे. डीप फाईन लेगला बॉल जाईल. दणदण करत जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. यालाच म्हणतात एकच मारलाय, सॉलिड मारलाय आणि डोकं चालवून मारलाय. जवळपास स्कूप केला होता बॉल. प्रॉपर त्यांची आयसाईट परफेक्ट होती बॉलवर आणि त्यानंतर बॅटचा फेस त्यांनी मागे घेऊन गेले आणि त्यांनी पाहिलं होतं की फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याला फक्त बीट करायचं ते त्यांनी केलं आणि चौकार आपल्या संघासाठी वसूल केला. अमोल स्ट्रायकर्स एंडला आहे. धावसंख्या विजयदुर्ग लायन्सची 39, 3 गडी बाद. अमोल दसपुती स्ट्राईक एंडला आहेत. चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून. मात्र पुढच्या चेंडूवर बॉल बाहेर ठेवला. रणनीती बदलली. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न मनीष पाहायला मिळतो आणि त्यामध्ये यशस्वी झालाय. दुसरा चेंडू निर्धाव. स्टंप टू स्टंप अटॅक केला तर बॅटर अटेम्प्ट घेणार आहेच. त्यामुळे गोलंदाज कधी कधी आउटसाइड द स्टंप अटॅक करतात जेणेकरून त्यांना तो एक संधी मिळते बॉलला डॉट करण्याची. एक चौकार, एक डॉट बॉल आणि ते आता फ्लाय स्लिपला फिल्डर झेल टिपलाय. तू शेर तर मी सव्वा शेर. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट.
मॅच संपतच नाहीये, कारण सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज करून मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पण शॉर्ट थर्ड मॅनला झेल देऊन फलंदाज अमोलचा खेळ संपलाय. आतापर्यंत 5व्या षटकात ते 3 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत, म्हणजे सामना पुन्हा एकदा बॅलन्स होतोय की काय असंच चित्र दिसतंय. कारण आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आणि फ्रेश बॅटर आलाय. त्याचमुळे पाहूया या संधीचा फायदा अजिंक्य स्मॅशर संघ उचलतोय का. नवीन फलंदाजावर थोडंसं दडपण असेल. पुष्पा होता तिथे, त्याने झेल टिपला. त्याने सांगितला, पुष्पा नाम समझ के फ्लॉवर समझा क्या, फायर हूं मैं झुकेगा नहीं साला. लगेच ब्रँड तो दाखवतोय की पुष्पा ब्रँड आहे बघा. 39 कडे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. लगेच स्वतःची पाठ थोपटली. 19 नंबरची जर्सी, त्यानंतर कमरेवर हात आलाय. पण झेल चांगला टिपला गेला. आता 9 बॉलमध्ये 9 बनवायचे. नवीन बॅटर ऋषिकेश, अजून एक ऋषी आलाय. टीमला खुशी देईल का. मात्र सध्या गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेला हलक्या त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेतली. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डला बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. सिंगलपेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये. 40 धावा 4 गडी बाद. फटके सुद्धा विचारपूर्वक निवडले जातात, कारण एक चुकीचा फटका आणि त्यानंतर आपल्या संघावर दडपण. म्हणूनच शैलेशला स्ट्राईक मिळाली, कारण शैलेशने आतापर्यंत चांगली साथ आपल्या संघाची दिलेली आहे. 25 वर तो पोहोचलाय. सांघिक धावसंख्या विजयदुर्ग लायन्सची 40 झाले. बॉल शिल्लक 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. शैलेश महत्वाचा फलंदाज आहे. तो सेट झालाय. वाईट यॉर्कर, पुन्हा वाईट यॉर्कर बाहेर गेला होता. फॉलो केलं, पाहिलं होतं की भरपूर बाहेर येऊन खेळतोय. सफल झाला. मात्र यावेळेला मनीष सर सफल झालेला नाहीये. बरोबरच डॉट बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट, सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मला वाटलं होतं की याच षटकात सामना संपेल की काय, पण ते मान्य नव्हतं गोलंदाजाला. आणि त्यानंतर पुढच्या 4 चेंडूवर त्यांनी आपली प्रतिभा टिकवून ठेवली. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. मिनी हेलिकॉप्टर होतं. लॉंगॉनला बॉल जाईल. वाईटिश लॉंगॉन आणि काव कॉर्नरच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. नाव मी ते एक सेट फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे, कारण शैलेश ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी धाबा काढल्यात. बरोबरच आपण पाहिलं तर शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. 5 षटकांचा केस संपला. 41 धावा धाव फलकावर आहेत आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या असतील मनीष सर. सामना सरते शेवटी शेवटच्या षटकावर आलाच आणि प्रेक्षकांची पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण झालेली आहे. आणि अशा लढती तुम्हाला खूप जास्त पसंत पडतात. त्याचमुळे tenniscricket.in ला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. येत्या 7 दिवसांमध्ये वरच्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला सातत्याने प्रहार प्रीमियर लीगच्या वतीनं पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 7ची गरज. एक संघ जिंकेल, विजयदुर्ग जिंकेल की अजिंक्य तर जिंकेल की सुपर ओव्हर. 6 चेंडू 7ची गरज. दोन्ही संघांना समान संधी आहे. 6 चेंडू आणि 7 धाबा. परंतु शेवटच्या षटकामध्ये जिगरबाज गोलंदाजीसाठी जो खेळाडू जाणला जातो PSI राहुल कोकाटे पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिलेले आहेत मनीष सर, आणि त्यांच्याच खांद्यावर या षटकाची जबाबदारी. 6 चेंडू 7 धाबा. 6-7 इक्वेशन खूप चांगलं सेट झालंय. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि आता मात्र आपल्या प्रयत्नांची उंची फलंदाज वाढवत आहेत. पहिल्या चेंडूवर मिळतात 2 धावा. शेवटच्या 5 बॉल्स 5 धावांची गरज. अखूट टप्प्याचा बॉल होता. चांगला इथे बाउन्स प्राप्त केला. बरोबरच हुक करण्याचा प्रयत्न केला, कारण धावांची भूक लागली. मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. धावफलक 43 वर पोहोचलाय. 5 चेंडू आणि 5 धावा. प्रत्येक बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा जो सर्वोत्तम खेळणार तो मात्र जिंकणार आहे मनीष सर. तारेवरची कसरत आहेत गोपी सर दोन्ही संघांसाठी. हा जरी लीग स्टेजचा सामना आहे, पण प्रतिष्ठा दोन्ही संघांची पणाला लागली आहे. म्हणूनच तो प्रतिष्ठेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शैलेश स्ट्रायकर्स एंडला 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत दोन्ही संघांच्या वतीनं आतापर्यंत या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळालेली आहे. शैलेश काय खेळतोय. 28 वर पोहोचलेला आहे, पण शेवटचे 5 बॉल तितकेच महत्वाचे. शॉर्ट लाईन बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. झेल महत्वाचा असेल, पण झेल होईल कसा, कारण क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. बॉल जातोय वाईड ऑफ लॉक सीमार छप्पर आणि हा विजयोत्सव साजरा करणारा षटकार शैलेशच्या बॅटमधून. अखूट टप्प्याचा बॉल टाकला. त्यानंतर वरती होता बॉल. तिथून चांगल्या पद्धतीने ताकद आणि फोर्स एकत्र आणला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयी षटकार ठोकला आणि बरोबरच सामना संपलाय. विजयदुर्ग लायन्सने 6 विकेट्सने हा सामना इथे जिंकत असताना एक मोठा विजय प्राप्त केला. म्हणजे सर शेवटचा बॉल थोडीशी चूक झाली आहे गोलंदाजाची, असं वाटत नाहीये. चूक तर झाली असं सांगता येणार नाहीये, पण त्यांनी शॉर्ट ऑफ लाईन बॉल हाताळला होता. पण जो कॉन्फिडन्स होता शैलेश स्वामीचा, तो कॉन्फिडन्स त्याच्या कामी आला आणि त्याचमुळे शेवटच्या बॉलवर त्यांनी फोर्स करताना लॉंग ऑफला क्लिअर करून षटकार खेचला आणि शैलेश